132 वर्ष ही परंपरा जोपासत आहे, अतिशय उत्साहाने भक्तीने प्रेमाने पुढे नेत आहे। यंदाचं 133वं वर्ष आहे। मग अशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे खुद्द भाऊसाहेबांनी आपल्या स्वतःच्या प्रतिभावंत कल्पक हाताने जी पर्यावरणपूर्वक मूर्ती इको फ्रेंडली मूर्ती घडवली 133व्या वर्षी त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना मनामध्ये विलक्षण आनंदाची, अप्रूपाची, अभिमानाची आणि भक्तीची भावना आहे। आणि ज्या रथामधनं गणपती बाप्पा विराजमान होऊन त्यांनी प्राणप्रतिष्ठापनेसाठी मिरवणुकीमध्ये प्रस्थान ठेवलं, तो रथ सुद्धा भाऊसाहेबांनीच घडवलेला। आपण 132 वर्ष त्याच रथामधनं गणपती बाप्पाची मिरवणूक काढतो आहोत। याही वर्षी प्रतिष्ठापनेला बाप्पांनी त्याच रथामधून प्रस्थान ठेवलं। यंदाच्या वर्षी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना प्रसिद्ध पार्श्वगायक, लोकसंगीताचं, फोक म्युझिकचं जतन करण्यासाठी प्राणपणापासून धडपडणारा एक अवलिया कलावंत, शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं नाही पण स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर, पंडित कुमार गंधर्व ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय, अशा वेगवेगळ्या पिढीमधल्या दिग्गज शास्त्रीय आणि सुगम संगीतातल्या गाणाऱ्या सर्व मंडळींना ज्यांनी फॉलो केलं, ज्यांच्या गायकीवर प्रभाव आहे, असे वन ऑफ द यंगेस्ट पद्मश्री अवॉर्डी, पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेले कैलासजी खेर, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू। त्यांच्या शुभ हस्ते आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत। कैलासजी फक्त व्यावसायिक गायक नाहीये, गातात खूप मनापासून प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत। कैलासजी फक्त व्यावसायिक गायक नाहीयेत, गातात खूप मनापासून, त्यामुळे त्यांचा स्वर त्यांच्या कंठातून निघून लाखो करोडो रसिकांच्या थेट काळजापर्यंत पोहोचतो आणि काळजामध्ये झिरपतो। अनेक त्यांची चित्रपटातली गाणी आठवा, नॉन फिल्मी भक्ती संगीत आठवा, कैलासा नावाच्या त्यांच्या बँड मधनं जगभरामध्ये परफॉर्म केलेल्या रचना आपण आठवू। एक्सलंट लिरिसिस्ट, अतिशय बहारदार संगीतकार आणि फार उच्च प्रतिभेचे गायक। हमारे ट्रस्टी ओर से गणपती बाप्पा कैपिटल है, ये कैपिटल, हाँ, OL @ बरोबर, नहीं वही है, हाँ क्या नहीं वही है, और यूजर नेम बरोबर है ना अमोल करके। तर पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय। भाऊ रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आता होतीये। यंदाचं 133वं हे वर्ष आहे आणि गायक कैलास खेर यांच्या हस्ते यंदाच्या वेळेला बाप्पाची ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। पुण्यामधले वेगवेगळे मानाचे गणपती वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या मिरवणुका सुद्धा निघताना आपण पाहिलेले आहेत। अगदी दगडूशेठच्या बाप्पाच्या मिरवणुकीपासून ते मानाच्या गणपतींपर्यंत, आणि आता त्यापैकीच भाऊ रंगारी गणपतीची ही प्राणप्रतिष्ठा होताना आपण बघतोय। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हा गणेशोत्सव साजरा होतो, अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। आणि भाऊ रंगारी गणपती मंडळाचं हे वैशिष्ट्य की बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत असताना वेगवेगळ्या
सामाजिक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या विविध मान्यवरांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि त्यापैकीच यंदाच्या वेळेला प्रसिद्ध गायक कैलाश खैर यांच्या हस्ते बाप्पाची ही प्राणप्रतिष्ठा होताना आपण बघतोय। अत्यंत पारंपरिक पद्धतीने ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि पारंपरिक वेशभूषेसह असंख्य पुणेकरांनी बाप्पाच्या या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी गर्दी केलेली सुद्धा आपण बघतोय। पुण्यामधले मानाचे जे गणपती आहेत ते जवळपास 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत या सगळ्या मंडळांनी आणि यंदाचं भाऊरंगारी गणपती मंडळाचं हे 133वे वर्ष। नेत्रोदकस्पर्शः पवित्र पवित्रो वा सर्वावस्थान्मदो विवाह स्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः अतो यजमानभारे तिलकं कुर्यात्। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु गन्धः पान्तु सौमंगल्यं च पान्तु आयुष्यमस्तु आचमनम्। हेलो 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 आचम्य ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्री कृष्ण परमात्मने नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम गायत्री मंत्र पठनम आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरो तिथिर्विष्णु सुधावारो नक्षत्रं विष्णुव च योगश्च गणञ्जैव सर्वविष्णुवे जगदम् एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ प्रारब्ध सकर्मणा सांग सिद्ध्यर्थम्। कश्यप गोत्रोत्पन्नः नाम्ना यजमानः अहम अद्य भाद्रपद मासे शुक्ल पक्ष चतुर्थी तिथौ आरंभित अनंत चतुर्दशी पर्यंतम श्री महागणेश उत्सव निमित्तेन प्राण प्रतिष्ठा कर्मणः ब्राह्मण द्वारा शांति पाठ पठन पूर्वक देवदर्शन करिष्ये आचरिष्ये महं करिष्ये। हरि ओम आनो भद्राः क्रतवो जन्तु पुष्पतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो जथासदमृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासुमतिर्जूयतां देवानागुणा तिरभिनो निवर्तताम् देवानागुणसख्यमुपसेदिमापयन् देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगं मित्रमदितिन् दक्षमश्रीधम् अर्जवणं वरुणगो सोममश्विना सरस्वतीनः सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भवातु भेखजन्तन्माता पृथिवी तत्पिताद्यौः तद्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतन्यायुवम् तमीशानं जगतस्तस्थु कसपतिं धियञ्जिन्वमवसे भूमहे वयम्
पूखानो यथा वेद साम सद्वृदे रक्षिता पायुरदब्धाः स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धशर्वाः स्वस्ति नः पूखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु तं पत्नीभिरनुगच्छे द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु सन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु यजमानः आसने उपविश्य वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः शशिपुरन्दराभ्यां नमः माता पितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः एतत्कर्म प्रधान श्री महामंगलमूर्ति सिद्धिविनायक देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो कुर्वन्तु पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि अपठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशामङ्गलं येषामृतस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपदे ते दृढं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्रवर्ष्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं दण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गां भवानीं मदकर्णिकाम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अथ सङ्कल्पः विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य हरिहर ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुमदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दंडकारण्ये आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत उत्तरेतरे महाराष्ट्र प्रांते पुण्यनगरे पुण्यग्रामे देशे गोदावर्याः दक्षिणेतरे कृष्णाविन्योः उत्तरेतरे शालिवाहंसिके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् व्यवहारिके क्रोधिनाम संवत्सरे रविदक्षिणायने महामंगल्यप्रदमासोत्तमे मासे पुण्यपावन भाद्रपदमासे शरदर्तौ भाद्रपदमासे शुक्ले पक्षे अद्याय च चतुर्थ्यायान्तितोऽद्यं मासराः वासरस्तु अद्य मन्दवासरे अद्य दिवस नक्षत्रं च चित्रा दिवस नक्षत्रे ब्रह्मायोगे विष्टिकरणे तुलास्थिते श्रीचंद्रे सिंहस्थित कन्यास्थिते श्री सूर्ये वृषभस्थिते श्री देवराज गुरुः शेषेषु ग्रहेषु यथायतं राशिस्थानानि स्थितेषु सत्सुशुभनाम योगे शुभकरणे एवं ग्रह गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ आदौ यजमानस्य गोत्रनामोच्चारः कश्यप गोत्रोत्पन्नः नाम्न्या यजमानः सपरिवारः साप्तेष्टबान्धव सहितः अहं मम आत्मनः
श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त धर्मोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्ति अर्थम अस्माकं सह कुटुंबानां परिवार युतानां क्षेम स्थैर्य धैर्य दीर्घायु आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम आगत भाद्रपद मासे गणेश पार्थिव पूजन व्रतस्य कर्मणः अंगभूत मम मनोवांछित मनोकामना शीघ्रात शीघ्र सिद्ध्यर्थम अद्य भारतवर्षे स्थित सर्व आस्तिक जनानां मध्ये प्रेमभाव दृढ़ता संपादन अर्थम तथा च आगत भारतवर्ष स्थित नैसर्गिक अतिवृष्टि अनावृष्टि भूस्खलन हिमस्खलन आदि नानाविध नैसर्गिक आपत्ति निरसन पूर्वक सुवृष्टि प्राप्त्यर्थम अद्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मित्र मंडल स्थित ऐतिहासिक गणेश उत्सव अंगभूत यह स्थाने स्थितवत सर्व जनानां मध्ये प्रेमभाव दृढ़ता संपादन अर्थम अद्य दिने भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थी तिथौ आरंभित अनंत चतुर्दशी पर्यंतम 10 दिनात्मक गणेश उत्सव निमित्तेन ब्राह्मण सहाय्येन यथा ज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्येण महागणेश पार्थिव गणेश पूजन अहम आचरिष्ये महम करिष्ये तत्रादौ निर्विघ्नस्ति अर्थं महागणेश पूजनं स्थापित देवता पूजनं च करिष्ये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणाधिपतये नमः। ध्यायामि प्रार्थनार्थे नमस्कारान् समर्पयामि साक्षिदेवता पूजनम् हरिः ओम आकृष्णेन रजसा वर्धमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च हिरण्येन सवितार्थेन देवो जाति भुवनानि पश्यन् सुमित्रे सूर्यनारायणाय नमः। गन्धाक्षरपुष्पैः सम्पूर्ण अथ दीपदेवता पूजनम् अग्निर्ज्योतिखाज्योतिखमान्यो वर्चसा वर्चस्वान्न सहस्रदा असि सहस्रायत्वा ओं पूर्वस्वः धृतिदीपाय नमः तैलदीपाय नमः ज्वालामालिन्ये नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य दीपस्तदेवताभ्यो नमः। गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते गर्भसाक्षिणे दीपराजाय नमः। गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां पूर्वे घण्टारवं तत्र देवतां महालक्षणं घण्टस्थगुरुणाय नमः। शङ्खस्थविष्णवे नमः। गन्धाक्षरपुष्पैः च सम्पूज्य घंटास्थगुरुणाय नमः। शङ्खस्थविष्णवे नमः। गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य अनेन पूजनेन आवाहित देवता प्रियतां नमः। भूरसि भूमि रसि हदिति रसि विश्वधाय विश्वस्य भुवनस्य धर्त्रीं पृथिवीं च पृथिवीं द्रग्मोह पृथिवीं माहिकोसिः गर्भभूम्ये नमः। हिन्दुभूम्ये नमः। गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य अनेन प्रपूजनेन तैलश्रियामायिक साक्षिदेवता पृथ्वी कुर्वाण देवता दीपदिवासदेवता प्रियता नमः। अद्य पूर्वचरदेवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अग्नि तपन ताडन अवघातादि
टंक घनादि दोष परिहार पूर्वक रौप्यमय गणेश मूर्तिना अग्नि उद्धारण पूर्वक प्राण प्रतिष्ठा करिष्ये आचरिष्ये वहं करिष्ये। मूर्तिः कृतेनाभ्यर्च तदुपरि दुग्धमिश्रजलानां पातयेत। मूर्तेः कृतेनाभ्यर्च तदुपरि दुग्धमिश्रजलानां पातयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।